आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. ही मैद्याची बिस्किट आहे 1 किलोची. तर 1 किलोमध्ये एवढी भरपूर बिस्किटं बनलेली आहेत. मैद्याची बिस्किट असल्यामुळं एकदम क्रिस्पी होतात, लवकर फुलतात. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे. पण जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी मला परत हा व्हिडिओ पूर्ण कंप्लीट करावाच लागणार आहे, कारण निम्म्यात काहीतरी सांगून बंद करून चालणार नाही. 1 किलोसाठी अर्धा किलो पिठी साखर घ्यायची आहे. 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा बेकिंग सोडा, 2 चमचे अमोनिया घ्यायचा आहे आणि तो सपाट घ्यायचा आहे. ग्रॅममध्ये सांगायचं झालं तर 5 ग्रॅम बेकिंग सोडा, 5 ग्रॅम बेकिंग पावडर आणि 10 ग्रॅम अमोनिया घालायचा आहे. बऱ्याच जणांचे अजूनसुद्धा कमेंट येत आहेत की अमोनिया नाही घातला तर चालेल का? पण मला तरी 6 ते 7 वर्षात अजिबात मला समजलेलं नाही अमोनियाशिवाय बिस्किट तयार होतात. हे मला समजलेलं नाही. जेव्हा मला समजेल तेव्हा मी अमोनिया घालायचा बंद करणार आणि दुसरी कुठली यामध्ये पावडर ॲड करायची असेल तर ती मी ॲड करून बिस्किटं नक्की बनवणार. एका ताईची कमेंट आलेली आहे की लहान मुलांना आम्ही खायला देतो आणि हे हेल्थसाठी चांगलं आहे का? आणि तुम्ही जरा हेल्दी बिस्किटं बनवा. मला वाटतंय मी 100% प्रयत्न करते आणि हेल्दी बिस्किट बनवण्याचा मी प्रयत्न करते. अमोनियाशिवाय बिस्किट होत नाही, बेकिंग पावडरशिवाय बिस्किट होत नाही आणि बेकिंग सोड्याशिवायसुद्धा बिस्किट होत नाही. या पावडरीशिवाय बिस्किट तयार होणार नाही. तर तुम्ही मला सांगा, मी बिस्किटं बनवू कशी? नानकटाई बिना पावडरीची मी बनवते आणि ते व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेले सुद्धा आहेत. बऱ्याच ठिकाणी नानकटाईमध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा वापरला जातो, पण मी वापरत नाही. जे मला जमतंय ते मी परिपूर्ण प्रयत्न करून तुम्हाला मी दाखवत आहे. ओरिजिनल व्हिडिओ आहेत, त्यामध्ये कुठलाही मी दिखावा केलेला नाही. जे व्हिडिओ आहेत तसेच्या तसे मी तुम्हाला पाठवलेले आहेत. कुठलीही गोष्ट मी स्किप केलेली नाही. आणि यामध्ये मी ओव्हनचा आवाज ठेवत होते. त्यावेळेलासुद्धा मला बऱ्याचशाच कमेंट अशा येत होते की ओव्हनचा आवाज तेवढा बंद करून टाका की. तर तो सुद्धा मी बंद केला. मी माझा आवाज घातला आणि तुम्हाला मी जेवढं मला जमतंय तेवढं मी समजावून सांगायचा प्रयत्न करते. पण बऱ्याच जणांना माझे व्हिडिओ खटकतात, निगेटिव्ह कमेंट करतात. पूर्ण दुधामध्ये निम्म पाणीच आहे का? मला नाही, अक्षरशः मला हसायला आलेलं. गावाकडच्या ज्या बायका असतात त्यांची जनावरं असतात, 2-2, 3-3, 4-4 म्हशी असतात, म्हणून ह्या बायका एवढं सगळं मटेरियल घेऊन इथं बिस्किट बनवायला आलेली असतात. 700 रुपये किलो तूप आहे, पण तूपसुद्धा एक्स्ट्रा असतं. आणि दुधाचं काय मग? दुधाचं तर हमखास त्या स्वतः खाणार आहेत, त्यामुळं ओरिजिनल आकडी दूध आणतात. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ताईंनी सहज कमेंट केले की निम्म दूध आणि निम्म पाणी आहे का? त्यांना व्हिडिओमधून समजलं ते पातळ दूध आहे ते. त्या ताई इतक्या हुशार होत्या, मला तर कमेंट वाचून हसायलाच आलेलं. आता मेन मुद्द्याकडे आपण वळूया. या मैद्याच्या बिस्किटमध्ये फक्त तीळ वापरलेले आहेत, वेलची, जायफळ वापरलेली नाही. जसं कस्टमर साहित्य आणल त्याप्रमाणे मी कमी जास्त करून बिस्किटं बनवलेली असतात. अगदी लुसलुशीत पीठ करायचं आहे, रोल करायचे आहेत आणि हे गोळे बनवायचे आहेत. एक ताई मला म्हटले की म्हणजे भारी वाटतं बरं का असं ज्या कमेंट आल्यानंतर की तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? 1 गोळा किती ग्रॅमचा होतो? तर माझ्या हातून तरी 18 ते 20 ग्रॅमचा 1 गोळा होतो आणि 120 गोळे 1 किलोमध्ये तयार होतात आणि एका ट्रेमध्ये 20 बिस्किटं बसवते, म्हणजे 20 गोळे बसवते. पण इथं काय होते की जी बिस्किटं बनवायला आलेले असतात त्यांच्या हातामध्ये हे गोळे बसलेले नसतात, त्यामुळं त्यांचे लहान मोठे गोळे होतात. त्यामुळं बघा मला असं नाही कमी जास्त बिस्किट बसवावं लागतं, म्हणजे 25-20 असं ट्रेमध्ये थोडं थोडं ठेवायला लागतं. पण मी जेव्हा एकटी बनवीन तेव्हा 1 किलोमध्ये 120 गोळे करते. एका ट्रेमध्ये फक्त 20 गोळे ठेवते आणि 18 ते 20 ग्रॅमचा तो गोळा बनतो, कारण माझं ठरलेलं नेहमीचं माप आहे.
आता प्रेस करायचं आहे ते वाटीनं करायचं आहे. आता हे जे मी परत परत तेच सांगत आहे, नवीन सबस्क्रायबर जे आहेत त्यांना माहिती नाही, त्यामुळं मी हे परत परत सांगते. बऱ्याचशा ताईंच्या खूप छान छान कमेंट आलेल्या आहेत. त्यांना मशीन कोणत्या कंपनीचं आहे, त्यानंतर मशीनची किंमत काय आहे, हे तुम्हाला एकच मशीन दाखवणार नाही, अशी तुम्हाला बरीचशीच मशीन मी दाखवणार आहे. लवकरात लवकर या विषयावर तुम्हाला व्हिडिओ मिळेलच आणि या 2 दिवसामध्येच मी तुम्हाला व्हिडिओ तो पाठवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ जे येतील ते नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला बोललेले, मी डायरेक्ट कंपनीमध्ये जाऊन त्या मॅनेजरांच्या सोबत व्हिडिओ मी बनवणार आहे, तर तेच मी आत्ता करणार आहे आणि तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती समजणार आहे. तुम्हाला काय काय माझ्याकडून माहिती हवी आहे हे मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा, म्हणजे ते प्रश्न मी तिथं विचारीन आणि तुम्हाला प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील. आणि मी जशी घर बसून हा व्यवसाय करते तसा तुम्हीसुद्धा करावा असं मला वाटतं आणि त्यासाठी व्हिडिओ मी हे बनवत असते. ही बिस्किटं तयार झाल्यानंतर 160 टेम्परेचर ओव्हनचं करायचं आहे, म्हणजे प्रीहीट करायचं आहे आणि त्यानंतर 20 मिनटासाठी बेक करायला ही बिस्किटं ठेवायची आणि 20 मिनटामध्ये 160 टेम्परेचर जेव्हा येतं आणि बजरसुद्धा होतो, का तर आपण 20 मिनटाचं टायमर लावलेलं असतं आणि त्यावेळेला ही बिस्किट आपल्याला काढायची आहेत. एकदम खुसखुशीत आणि खायला खमंग, दिसायलासुद्धा सुंदर दिसणारी मैद्याची बिस्किटं तयार झालेली आहे. 1 किलोमध्ये 1 किलो 700 ते 800 बिस्किटं तयार होतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.